मित्रांनो, भगवान भोलेशंकर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रमुख देवतापैकी एक आहेत आणि भगवान भोलेशंकराच्या गळ्यामध्ये साप, हातामध्ये डमरू आणि तसेच त्यांनी अंगाला वाघाची कातडी गुंडाळली आहे. परंतु मित्रांनो, भगवान भोलेशंकरांनी अंगाला ही वाघाची कातडी गुंडाळण्यामागे नेमकं काय रहस्य असेल? तर मित्रांनो, स्वागत आहे आपले भारत संस्कृती, इतिहास आणि रहस्य या नव्या एपिसोड मध्ये. तर मित्रांनो, शास्त्रानुसार असे सांगितले जाते की भगवान भोलेशंकरांनी वाघाची कातडी अंगाला गुंडाळण्यामागचे कारण म्हणजे एके दिवशी भगवान भोलेशंकर त्यांच्या दिगंबर अवस्थेमध्ये जंगलामध्ये भटकंती करत असताना काही ऋषीमुनींच्या पत्नी पाणी आणत असताना त्यांची नजर भगवान भोलेशंकरावरती पडली आणि भगवान भोलेशंकराचे हे तेजस्वी रूप पाहून त्या स्त्रिया त्यांच्याकडे मोहित झाल्या. त्यावेळेस काही ऋषीमुनी तपश्चर्या करीत होते आणि भगवान भोलेशंकराच्या या गोष्टीचा त्यांना राग आला आणि बदला घेण्यासाठी त्या ऋषीमुनींनी भगवान भोलेशंकराच्या अंगावरती एक क्रूर वाघ सोडला. परंतु भगवान भोलेशंकरांनी त्या वाघासोबत युद्ध करून त्या वाघाला मारून त्याची कातडी आपल्या अंगाला गुंडाळली. वाघ हा शक्ती, क्रूरता आणि वासनेचे प्रतीक असलेला प्राणी आहे. त्या वाघाला मारून भगवान भोलेशंकराने हे सिद्ध केले की ते कुठलीही शक्ती नियंत्रणात ठेवू शकतात आणि त्यांनी वाघाला मारून ऋषीमुनीचा अहंकार सुद्धा नष्ट केला. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.